तर मंडळी विचार करा, आपल्याकडे सध्या टीव्ही आहे, मोबाईल आहे आणि त्याच्यामार्फत आपण काही क्षणामध्ये वातावरणात होणारे जे बदल येतात ते आपण काही क्षणात जाणू शकतो, किंवा पावसाचा जो अंदाज आहे तो आपण लगेच बांधतो. पण विचार करा, पूर्वीच्या काळामध्ये ना टीव्ही होता ना मोबाईल होता, तरी सुद्धा लोक अचूक पद्धतीने जे आहे ते पूर्वीचे लोक पावसाचा अंदाज बांधायचे. तर असे काही गुपित होते की त्या गुपिताचा वापर करून शेतकरी असतील किंवा जे पूर्वीच्या काळातील लोक जे येतात हे पावसाचा अंदाज बांधायचे. तर असेच गुपित जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मी सांगू शकतो की 90% लोकांना जे आहे या गोष्टी माहित नाहीत आणि ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे पूर्वीच्या काळातील लोक जे आहेत ते पावसाचा अचूक अंदाज कसे बांधायचे, तर ते सविस्तर पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे पंचांग किंवा नक्षत्राचे जे वाहन येतात त्याच्यावरनं अंदाज बांधला जायचा. तर त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर वाहन जे आहे, वाहन म्हणजे प्राणी होते, 9 प्रकारचे प्राणी आहेत. तर वाहनामध्ये जे आहे तर मोर असेल किंवा बेंडूक असेल किंवा जर म्हैस असेल तर त्या वर्षी जे आहे ते पाऊस खूप चांगल्या पद्धतीने आणि समाधानकारक पाऊस पडतो. आणि तेच वाहन जे आहे जर हत्ती असेल तर धो प्रकारचा पाऊस पडतो, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि थांबून जातो. आणि तिसरं जे वाहन आहे ते म्हणजे घोडा. जर घोडा जर वाहन म्हणून येत असेल तर जे पठारी भाग येतात किंवा डोंगराळ भाग येतात त्या ठिकाणी जे आहे ते पाऊस चांगल्या पद्धतीने पडतो आणि इतर ठिकाणी जे आहे ते कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो. आणि वाहन जर गाढव म्हणून जर असेल तर अनियमित पाऊस पडतो, कधी पाऊस पडतो कधी पाऊस पडत नाही किंवा तुटवडा पडू शकतो पावसाचा. आणि वाहन जर उंदीर जर असेल तर जमिनीचा जो वरचा थर असतो तर तो थर जो आहे तो भिजेल एवढं पाणी सातत्याने पडत असतं. आणि वाहन म्हणून जे जर मेंढक जे असतं, आपलं मेंढर आपण म्हणतो, तर ते असेल किंवा त्याच्याऐवजी जर कोल्हा असेल तर हे जो 2 जर वाहनं म्हणून येत असतील तर त्या टायमाला जे आहे ते पाऊस नाच्या बरोबर किंवा खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो. तर ह्या नक्षत्राचे जे वाहन येतात याच्यावरनं अंदाज बांधला जायचा की या कालावधीमध्ये जे आहे ते पाऊस नेमका कसा पडणार आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे झाड आणि वनस्पतीचा वापर करून सुद्धा अंदाज बांधला जायचा. तर त्याच्याबद्दल सांगायचं झालं की ज्या वर्षी आंब्याला मोहर जास्त प्रमाणामध्ये येतो तर त्या वर्षी पाऊस चांगला पडतो. आणि जर जे आपले जे जांभळं असतात, जर जांभळाचा जर सडा पडत असेल किंवा जांभळाला जर फळ खूप मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे आणि झाडाखाली जर सडा पडत असेल तर समजून जायचं की त्या वर्षी दुष्काळाकडे जी आहे ती आपली वाटचाल आहे. कारण की एक म्हण आहे खूप काळापासून चालत आलेली की ज्या वर्षी पडतो जांभळाचा सडा त्या वर्षी राज्याला जे आहे ते दुष्काळाचा वेढा. तर ही गोष्ट खूप काळापासून चालत आलेली आहे, आज सुद्धा शेतकरी ही गोष्ट मानतात. त्यानंतर तिसरं जे झाड आहे ते म्हणजे बहावा झाड. ज्या वर्षी बहावा झाडाला पिवळे फुलं यायला सुरुवात होतात तर त्याच्या 40 ते 45 दिवसामध्ये जे आहे ते पावसाला सुरुवात होऊन जाते. तर हे 2 गोष्टी होत्या. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आकाश आणि जे ढग येतात त्याच्यावरनं सुद्धा अंदाज बांधला जायचा. तर ज्यावेळेस काळे ढग किंवा जाड ढग असतात तर त्यावेळेस पाऊस पडतो. आणि सोबतच जे आहे तर आकाशाचा जो रंग आहे, आकाशाचा रंग जर सकाळी सकाळी जर लाल असेल तर त्या दिवसभरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याचे चान्सेस असतात किंवा वादळ वगैरे सुटण्याचे जे आहे ते चान्सेस असतात. त्यानंतर जर आकाशाचा रंग जर सायंकाळी जर लाल असेल तर याचा अंदाज असा असतो की वातावरण जे आहे ते स्थिर राहणार आहे आणि पाऊस वगैरे काही येणार नाहीये. त्यानंतर प्राणी आणि पक्ष्याच्या संकेतावर सुद्धा अंदाज बांधला जायचा. जसे की मुंग्या जे आहे ते आपले अंडे वारुळाच्या जर वरच्या दिशेला जर घेऊन जात असतील तर याचा अंदाज असा की पाऊस जे आहे ते येणार आहे. कारण की जमिनीच्या खाली राहणारे जे पक्षी आणि प्राणी येतात तर त्याच्यावरनं सुद्धा जे आहे ते त्यांना लवकर समजतं. त्याच्यामुळे मुंग्या जे येतात ज्यावेळेस वरच्या दिशेला घेऊन जात असतात आपले स्वतःचे अंडे तर पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये येणार असतो. त्यानंतर कावळा ज्या वर्षी घरटं बांधतो आणि त्यातल्या त्या झाडाच्या वरच्या दिशेला जर घरटं बांधत असेल तर त्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात येण्याचे जे आहे ते चान्सेस असतात. त्यानंतर पाऊस जे आहे ते लगेच येतोय की नाही हे ओळखण्याची आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पक्षी एक ठराविक उंचीवर दररोज एका ठराविक उंचीवर जर उडत असतील आणि दररोजच्या ठराविक उंचीपेक्षा जर खालच्या दिशेला जर पक्षी उडत असतील तर याचा एक अंदाज असा बांधला जातो की आता काही कालावधीमध्ये जे आहे तर पाऊस येणार आहे. कारण की पक्षाला जे ते वातावरणामध्ये ओलावा तयार होतो पाऊस येण्याच्या अगोदर, तर तो ओलावा जाणवतो. त्याच्यामुळे पाऊस येण्याच्या अगोदर पक्षी जे आहे ते थोडंसं खालच्या दिशेला उडायला सुरुवात करतात. तर ह्या सर्व बाबीचा जो एक अभ्यास करून पूर्वीच्या काळात लोक जे आहे ते एकदम अचूक पद्धतीने जे आहे ते पावसाचा अंदाज बांधायचे. तर मंडळी ह्या गोष्टीचा जो आहे ते आपण आत्मसात करून किंवा निसर्गाचा आपण अभ्यास करून किंवा आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन करून सुद्धा आपण सुद्धा पावसाचा अचूक अंदाज बांधू शकतो. तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि याबद्दलची तुमची नेमकी काय धारणा आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.